नाथ महाराज की, सद्गुरु मोतीराम महाराज की, वैकुंठवासी अंगद महाराज की जय. चिंतेने नव्हे ह्या लोक चिंतेने प्राप्त नव्हे स्वर्गिक, चिंतेने न सारे योग सुख, चिंता दहा देख भला नव्हे. ज्याशी ऐक धड नाही त्याशी परत्र पुसशी काही. ज्याला याच लोकात सुख मिळालं नाही तर परलोकामध्ये कधी मिळेल. मला चिंता घातक आहे. परमानंदाचे वन समग्र, चिंतेने जाईले चौफेर, चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्वसे. कारण परमार्थाच्या घरात सुद्धा चिंता शिरून आणि एकदा शिरली त्याला ज्ञानेश्वरी वाचिताना वया खालीवरी होत्या. रामायण वाचू देना, प्रवचन करू देना, सांगायले ज्ञानेश्वरीची वय आणि बोलायले महाभारतामध्ये बसलेले म्हणले महाराज कोण या वय प्रवचन करायला. कसं झालं की मला दुसरं डोक्यात आलं. परमात्मा श्री रामचंद्र चिंतेने केला अशी किंकर, विठ्ठलाचा काय विचार, चिंता दुस्तर श्रीरामा. तुमचा आमचं सोडा सज्जन माय बाप, तुम्ही आम्ही साधे माणसं. अनंत ब्रह्मांडाचा मालक भगवान प्रभू रामचंद्राला परमात्मा श्री रामचंद्र आणि चिंतेने केला असे किंकर. गोदावरीला पूर आलाय, आपण हुट चालाय, हुटाच्या मदारीहून पाणी चाललंय आणि बाजूला काठ उभं राहिली. शेळी म्हणाली हुट दादा माझी आळपिण्या भिजते कान्याला माय बस गुणानं. ते चिंतेचा समूळ दाहो करीते तुझे नाम पाहो, एवढा तुझा नाम निर्वाहो महाबाहो श्रीरामाय. केवढीही चिंता असू द्या, तुमच्या नामाचं चिंतन केल्याच्या नंतर चिंता पळून जाते. कशी चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी आणि परवेश भितरी केला देवी. ते समूळ चिंता सांडून बाहेर स्वस्वरूपी सावध होय. सौमित्राशी भय नाही प्रतिज्ञा पायी हे माझी देवा. तुम्ही मायेचा आवालेला जरा सोडून द्या. तुम्ही ती चिंता अंगावर घेतलेलं पांघरून अंगावरचं काढा आणि तुमचं मूळ स्वरूप काय आहे. मी ब्रह्म आहे. या स्वरूपामध्ये प्राप्त व्हा आणि तुमच्या भावाकडे बघा. तुमच्या भावाला किंचित धक्का लागणार नाही. मी प्रतिज्ञाच बोलून सांगतो. आताची जावली सत्वर अनुनी औषधी संभारा, जगे उठवीन सौमित्र प्रतिज्ञा साचार हे माझी. इथं दुसरी आद्या देवाच्या पुढे प्रतिज्ञा करायला बरी वाटायली, पण या प्रतिज्ञेचा झटका चौथ्या आद्यामध्ये बसणार आहे. प्रतिज्ञा कुणाच्या पुढे करू नये. महाराज प्रतिज्ञेचं बोलणं फक्त आमच्या तुकोबाऱ्यांनी करावं. तुम्ही आम्ही नाहीये, पण मारुत्र प्रतिज्ञा देवाच्या पुढे करू लागले. आयसे बोलणे गोळांगुळा त्राटिले बोलेसी लांगुळा. पुढील कथा तिरसाळ श्रोते सकाळ परिसोत. पुढची कथा रसाळे म्हणली गोड आहे. पाठीमागलची गोड होती आणि चालू असलेली का कडू आहे का. पाठीमागलची गोड होती, पुढची गोड आहे, चालू असणारी सुद्धा गोड आहे. किती गोड आहे. राम कथेचे अक्षरातीत पर सभाग्य भाग्याचे नर निरंतर सेविती. रामकथा वाचणाराला गोड, सांगणाराला गोड, ऐकणाराला गोड 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 गोड. किती गोड. खडी साखर कुटावी, गावरान गायच्या तुपामध्ये घोटावी आणि राती चेवी असलेल्याने आता जेवण मंडपात बसल्यावर झोपी जाणाऱ्यानं जिबीनं चाटावी. एका जनार्दनाचे ताने भोकाळ उपरी मागून येणे, या लागे मज कारणे मुखी घास देणे जननीय. मी ताण आहे. कुणाचं ताण आहे. एका जनार्दन माऊलीचा मी ताण आहे. मी भोकाळे, मला भूक लागली आणि लेकराला भूक लागली फक्त माईलाच कळती. जे गोड लागे माऊलीसी तोंडीचे काढी ते वेगेसी. ओपी बाळकाच्या मुखासी निज मानसी स्नेहा. लेकरोडालाही बापाला कळणार, चुलत्याला कळणार, मावशीला कळणार. माय चटकन उचलून घेते. महाराज त्याच्या मुखामध्ये घास घालते, तिला माय म्हणायचं. आणि लेकूर रडू लागलं, बापानं पुडा दिलाय, पिंट्या कसा लागालाय रे म्हणून हातात आईस काढून तिला लाव म्हणायचं. एका जनार्दना शरण होती द्यावे अवदान, हनुमान जाऊन आपण औषध दिवशी आगमन करील. नाथ महाराजांचा उपकार तुमच्या आमच्यावर आहे. पुढची आद्यामध्ये काय होणार आहे आद्या सांगतील. संपत असताना आद्या सुरुवात होत असताना मागलच्या आद्यात काय झाले सांगून सुरुवात करतात. पुढची आद्यामध्ये हनुमंत या
औषधीपर्यंत जाणार आहेत असा नाथरायांचा विचार आहे. स्वस्ति श्रीराम भावार्थ रामायण. रामायण युद्धकांडे एकादशीका औषध अर्थ हनुमंत प्रार्थना नाम चतुर्दशमाध्याय हा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की कपिवर्य महारुद्र हनुमान की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु मोतीराम महाराज की गुरुवरे मारुती महाराज की जय श्री संतांगद महाराज की जय. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. आईशे आईशे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ स्वानंद सुखे डोलत पाठी थापटीत कपीची. तिसरी अध्यायाची सुरुवात झाली शक्ती प्रसंगामधील. आईशे आईशे म्हणजे कैशे. हनुमंता तुझ्यासारखा बलवान जगात कोणी नाहीये आणि मी जाऊन औषधी आणतो म्हणल्याबरोबर देवाला आनंद झाला. आईशे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ. स्व आनंद निर्माण आधी व्हावं लागतं मग स्वानंदाची लहर येते. स्वानंद सुखे डुलत भगवंताला आनंद वाटला. आनंदाच्या प्रेमात डुलत डुलत हनुमंतरायाची पाठ थोपटली. पाठ थोपटण्याची दोन कारण आहेत. एक आहे ते वर्गात जास्त क्रमांकावर गेलाय त्याला महाराज शाबासकी देणे आणि आपल्या गुरुची सेवा केल्याच्या नंतर आशीर्वाद देणे. दोन्ही पद्धतीचा हात पाठीवर आहे. सवेची बोले रघुराजा सवेग उठी पवनात माझ्या शीघ्र करून यावे काजा बंधुराजा उठवावे. लवकरात लवकर जा लवकर औषधी घेऊन या. आणि बंधू आपण बंधू म्हणत नाहीत काय म्हणले बंधुराज बंधुरत्न बंधुराजा उठवावे. काय भावाभावाचं प्रेम आहे. महाराज रामानाकडे बघून वागायचे हो तर आपलं जीवन सुखाबंदी चलन. आम्ही भाऊ मोठा तिकून आला त्याच्याकडे तोंड करून आम्ही इकडे जाता इकडे जाता आणि भाऊ इकडून आला की आम्ही इकडे करता. म्हणले होय दादा आल्या तुम्ही नाही मला आपलं 12 वर झालं त्याचं आपलं बोलणंच नाही. भाऊवत काही ऐका रामायणाचं चला पुढे. स्वस्त असो तुझे चित्त स्वस्त असो जीवित अंग प्रत्यंग समस्त कपिलार्थ विजय विजयी. पहिलं काम करत असताना तुझं चित्त चंचल आहे. स्वस्त असो तुझे चित्त. या चित्ता इतकं चंचल काहीच नाही. चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संताचे पायी लीन व्हावे. स्वस्त असो तुझे जीवित्व. पल्ला लांबचा आहे. किती लांब जायचे 12,04,040 कोस लांबचा पल्ला आहे. म्हणून जीवित्वाची जबाबदारी ज्याची त्याच्यावर आहे. स्वस्त असो तुझे लागे कल्याण असो सर्वांगी सर्वथा विजयी जगी तनु सर्वांगी सुदृढ. तुला सर्वांगाने कल्याण आहे. मला सांगा देवानं आशीर्वाद दिल्यावर देव ज्याच्या पाठीमागे मला तुम्ही माती हाता धरा सोनं होते. देव झाला पाठीमोरा नसते विघ्न येती घरा. महारत्नाच्या होती गारा. सोनं हाता धरलं तर माती व्हायला वेळ लागत नाही. भगवान म्हणू लागले हनुमान तुझं कल्याण हो. हनुमंता होई चिरंजीवी ते जीवित्व ज्ञानानुभवी ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगासी. स्वतः भगवान सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू. स्वतः विष्णू आशीर्वाद दिलाय. देवाना आशीर्वाद दिले इटूवाले दादा किती लोकांना विरोध करू द्या हो काहीच होत नाही. लोकांना गावानं त्याला असं हातावर धरलंय पण देवाच्या मनात नाही. टिकल काय शक्य नाही. भगवान म्हणले हनुमा होई चिरंजीवी तेही जीवी तू अनुभवी ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगाशी. तुझ्याकडे ज्ञानही आहे आणि विज्ञान बी आहे. आता मी तुझा देव आशीर्वाद तव तुझ्या पूर्वीच बलाघात प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध ऐक सावध सांगेना. तुला आशीर्वाद मी देण्याची आवश्यकता नाही कारण इंद्र चंद्र सर्व देवांनी तुला आशीर्वाद दिलेला आहे. बाळपणे आकळीला भानू तव वज्र इंद्रिय हरितला हनु हनुमंत हे नामाभिधान तै पासून तुझ झाले उपजताची ज्ञानी नाही नाही उपजताची बाळपणी धरू गेला वासरमणी. सूर्याला धरायला गेला त्यावेळेस तुला बऱ्याच देव लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे. त्या रवीच्या धावण्यासी आले लोकपाल वेगेसी ख्याती लाविली तयाशी ऐक सावकाशी सांगेल. त्या सूर्याला धरायला गेल्या तर सूर्य म्हणला काल माझ्या पाठीमाग आमोशाला शेपटाचा बिगर शेपटाचा राहू आणि केतू 2 होते. आता 10 दिवस झाले नाही माझ्या पाठीमाग शेपटाचा राहू कोण लागलाय. कुंठित झाले इंद्र व
झाला तुर वरुणाचे पास समाग्र चकचुर पै झाले. इंद्राला, चंद्राला, कुबेराला, वरुणाला, महादेवाला, यमराज आले तिथं. हा तुझा ना बादी वरुणा पास दुसरा आश्रमापास, तिसरा कर्माचा कर्म पास तुझं वीर्य शाबाधेना. कारण तिथं कर्मपास, ब्रह्मपास, अहंकाराचा अहंपास, तू कुठल्याच पासात बांधल्या जात नाही. वरुण नावाचा पास कुठे? जिबीच्या ठिकाणी. महाराज आपल्याला खरड तुरट आंबट तिखट कळते, आपण वरुण पासात बांधल्या गेलो. हनुमंतराया तुला वरुण पास नाही का बरं? झाडाचा पाला खाऊन भाषण केलं. धर्मपास ज्ञानपास अहंकाराचा अहंपास परब्रह्मीचा ब्रह्मपास तुझं वीर्य शाबाधेना. ब्रह्मपाशात तुम्ही आम्ही पडलो. अग्नीच्या गोत्याच्या साक्षीनं 7 प्रदक्षिणा मारले. हनुमंतरायाचं लग्न नाही. ब्रह्मपासा तुला बाधा करत नाही. ते वरुण पास दे किती तुझा बांधावया मारुती यमाची ते कोण शक्ती. निश्चिती दंडावया. यमाचा पास तुमच्या आमच्याकडे आहे. आणि यमाचा पास चुकण्यासाठी तर रात्राचे रात्र दिवसाचे दिवस रामायण ऐकणे, वाचणे, बसणे. कशासाठी? जन्मा चुके जन्म यमाची यातना. आईशिया साधना करा काही. यमाची भीती हनुमंतरायाला नाही. यम आपल्या पदाचा अभिमान घेऊन धावत आलं. कसं आलं? ये म्हणता सकळ जगा पदाभिमान लग बघा दंड घेऊन या वेगा तुझं सवेगा दंडवाला. यमराज काळ, यमाचा हल्ल्या काळा, यमाचा दंड्या काळा. पदाच्या अभिमानानं यमराज धावत आलं. हनुमंतराला दंड्या फेकून मारला. त्याचे 3 तुकडे झाले. या यमाचा यमदंड पायी मोडून गेला तुझे तर बापुडी कोण काय हनुमान पायी दंडा वजा. सकाराम महाराज यमाचं काय चाललं नाही तिथं मामाचं काय चालेल म्हणालो. अग्नि वायू कुबेर चंद्र सर्व झाले तुझे किंकर आवट आदट साचार हनुमा वीरती लोकी. इंद्र, चंद्र, कुबेर सगळेच आले. सगळ्याचे प्राण कंठात दाटले होते. शंकर मामा देव लोक म्हणले आता याच्या नादा लागायला जमना. याला आशीर्वाद देऊन आपण बाजूला व्हावं. आपुलिया हो प्रताप शक्ती लाहोनी सकळाची वज्रोक्ती. बांबूधरा त्रिजगती किती ख्याती आहे. कारण वर्णन चालले हनुमंतरायाच्या बापाचं. म्हणून त्याचा बाप मला जरासं मंडपात येऊन बघतो. मी आम्हाला बांबूवरून बांधलेली खाली पडत नाहीत, पण वरी जाऊ लागले असं खाली धरून त्याला लोंबकळ जात म्हणजे वरी जात नाही. वर्णन चालू होतं त्याचं. ते म्हणले तिथला झटका सांगू नका, इथं जरासं येऊन बघतो. काय असे माझे वरदान तुर्बळी वायू नंदन वेगे करून उडान बंधुरत्न मज देई. काय असे माझे वरदान. तेवढ्या लोकांना आशीर्वाद दिल्या. माझी आशीर्वादाची तुला गरज. कोण म्हणाले? भगवान प्रभू रामचंद्र बोलायले. कुणाला? हनुमंतरायाला. लवकरात लवकर उठ, औषधी आणण्याच्या तयारीला लाग. माझ्या भावाला उठवायचे. आईसे बोलता श्री रामचंद्र सकळ वानरांचे भार ऐकून पिंजारीला कपिंद्र अति भ्यासूर भासत. प्रभूचं वचन ऐकील अंगावरचे केस रोमांच झाले. भीमरूप प्रगट केलेला आहे. पिंजारीला रोमावळी दिशे मस्तक गेला नभ मंडळे गोलांगोळी आवेश. आवेश अंगामध्ये स्फुरण आलेलं आहे. पाय पाताळामध्ये लोक आकाशामध्ये अंगावरचे केस रोमांची झालेले आहेत. विक्राळ दाताळी दिसू लागलेली आहे. आणि एका पाठी एक वाचक सोची घेऊ लागलेले आहेत. शब्दांचा कोडा आपटीला. तिन्ही लोकांमध्ये खळबळ उठली. महाराज आकांत उठलेला आहे. जय श्रीराम. शब्दांचा कोडा वळीला सूर्यांच्या नावाच्या पर्वताच्या टोकावर गेलेले आहेत. आणि मोठ्याने गर्जना केली. जय श्रीराम. ऐकून त्याचा भुबुकार दचक्या कैलाशी शंकर. ब्रह्मांड हडबडले घोरांतर मांडिले. भुबुकार नव्हता. रामनामाची भुबुकार सूर्यांच्या नावाच्या पर्वताच्या टोकावर. आणि भगवान शंकर कुठं होते? मानगिरचे शंकर नाही, कैलासातले शंकर. देवी पार्वती पशी होती. आणि पार्वती म्हणाली हरू म्हणे निजे देविका स्वरूप तुझे नित्य नूतन देखिजे. गीता तत्व या गीतार्थाची थोरी स्वयंभूई वरी. जेथे भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. प्रश्न उत्तराचा कार्यक्रम दोघाचा चालला होता. तेवढ्यामध्ये भगवान शंकर दचकले. काय प्रयोग
काय सृष्टी प्ररुद्र निमित्ती दृष्टी इंद्रादिक पडले संकटे प्राणकंठी दाटले. सगळ्यात जास्त काळजी कुणाला लागली? अनंत महाराज. सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव. कुणाला कशाचं बामणाला पशाचं. ते ब्रह्मदेव होतं ना. ब्रह्मदेव मला बाकीच्या लोकांचं जाऊ द्या, ऐकतीन, वाचितीन, सांगतीन, चारची पंगत जेवतीन, आपापल्या घरी जाऊन झोपतीन, काय कीर्तनला येतील. पण मग किती आवड आहे मला. अवकाळी पाऊस पडल्या एवढ्या इटा दुबार कशा तयार करू? खचले सागरी वृक्ष भ्रमती गगनांतरी उठा कपी केसरी सुरासुरी आकांत. कडे खचले सागरी. समुद्राच्या तीरावरचे कडे आतमध्ये पडू लागले. जसे आपल्या गोदावरी मातेच्या तीरावरचे कडे आत पडते त्या नयानं समुद्रात पडू लागले. कसं सागरा खळबळा आकांत जीव मात्रा सकळा गोलांगुळाचे निधाके मारुत्रया उड्डाण करू लागले. तेव्हा 7 समुद्राचं वर्णन केलं. दह्याचा, दुधाचा, मधाचा, मद्याचा, पाण्याचा. असे किती सागर आहेत? 7 आहेत. 7. दह्याचा मिठामध्ये, मिठाचा पाण्यामध्ये, पाण्याचा दुधामध्ये. दूधवाले म्हणले जमलं ना, आपला पाणी टाकायची गरज नाही. जास्त दुधाचं तिकडे नांदेडकडे किशन मामा, आमच्या इकडे पूर्णेकडे पालनकडे नाही तेवढं बरोबरी की किती नाहीत. आम्ही जेवढं निघन तेवढं घरीच खातात. उरलं तर रई लावतात. नांदेडला जिकडे तिकडे म्हशीच, दूध डेअरीला, चटणी भाकर न्यारीला, म्हातारी खारीला. वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु मोतीराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय.